घेऊन काही विषय नाहीये. पण आपल्याकडे हे सगळ्या गोष्टी मिळतात हे लक्षात ठेवा. ज्वेलरी पण ॲज इट इज तुम्हाला जर सेम पॅटर्न पाहिजे, सेम पाहिजे, थोडा वेळ होईल, थोडं लेट होईल, पण तुम्हाला ती ज्वेलरी किंवा ते काही प्रोडक्ट आहे ते भेटून जाईल. सो तुमच्या हा काही असलेल्या स्किल्स आहेत, जे मी तुम्हाला सांगते, की तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे, तुम्ही नॉलेज घेतलं पाहिजे. आता काही डिस्ट्रिब्युटरची मेंटॅलिटी कशी आहे माहिती आहे का तुम्हाला? काही लोकांना म्हणजे जे लिडरशिप आहे त्यांना सांगते मी, जर ग्रुपवर 500 रुपयाची साडी आली तर त्यांच्या डोक्यात एकच असते, अरे 500 शिवाय तर साड्याच पडत नाहीत, मग साड्या महाग आहेत. हॅलो, माझा विषय समजून घ्या थोडासा. मी का तुम्हाला हे सांगते, बिकॉज तुमच्याकडे नॉलेजची कमी आहे. आणि विदाऊट नॉलेज जर तुम्ही मार्केटला उतरताय किंवा विदाऊट नॉलेज तुम्ही मार्केटला उतरून साड्या विकताय, तर ग्रेट मॅम, टेन्शन फ्री राहू पे. जर तुम्ही म्हणजे तुम्ही विदाऊट नॉलेज जर तुम्ही प्रोडक्ट बद्दल माहिती देताय, तर तुम्ही झिरो इन्कम घ्याल, त्यामध्ये तुम्ही झिरो आहात. मग एक तर तुम्ही नवीन, त्यात तुम्ही अजून तुम्हाला बोलता येत नाही, आणि त्यात तुम्हाला अजून तिसरा वीक पॉईंट की नॉलेज नाही. तुम्हाला हेच माहित नाही प्रत्युष कुठल्या कुठल्या पॅटर्नवर काम करतं, प्रत्युषमध्ये कुठल्या रेटच्या साड्या विकल्या जातात, प्रत्युष कोणाकोणाची ऑर्डर घेतं, प्रत्युषमध्ये जे आता 26 जानेवारी आहे, महाशिवरात्री आहे, पुन्हा लग्न सराई आहे, पुन्हा गुढीपाडवा आहे, काय म्हणतात आपलं, शिवजयंती आहे. हा प्रत्येक पॅटर्नवर आपण काम करतो. 26 जानेवारीला खूप महा धमाका ऑफर लागणार आहे, सो रेडी राहा त्यासाठी. पण हे मला सांगायचं नव्हतं, पण निघालं तोंडातून. आणि ठीक आहे, सो त्यासाठी पण रेडी राहा. आणि हे वा, एक तुमचं माइंडसेट थोडंसं मी सेट करते काही गोष्टींच्या बाबतीत. ट्रेनिंग आपण घेतोय का? 100% घेतोय, पण तुमचं माइंडसेट पण तेवढं इम्पॉर्टंट आहे. बिकॉज तुम्हाला पडलेले खूप सारे क्वेश्चन. आणि बऱ्याचदा नवीन लोकांना असं वाटतं की आम्हाला इथं काही शिकवल्या जात नाही, तर इथं सेशन घेतले जातात. जसं की दीपाली गिरी मॅमने काही दिवसाखाली सेशन घेतलं होतं, ज्याची स्टार्टिंग मी केली होती. त्यात त्यांनी तुम्हाला पूर्ण टेक्निकल सब्जेक्टवर शिकवलं होतं की कसं आहे. तर अशा टेक्निकल सब्जेक्टवर जेव्हा ट्रेनिंग असतात, जेव्हा फ्लायर येतं, आणि इमानदारीने मी सांगते की तुम्हाला जर तुमचं सेशन हिट करायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या स्टेटसला फ्लायर ठेवा लागेल मीटिंगचे. काय नाही, नुसतं माना हलवता करत एक पण नाही. मी आज चेक केलं किती जणांनी स्टेटसला फ्लायर ठेवलं. मी हेच काम करत असते. मी काम म्हणजे काही दुसरं काम नाही करत. ऑर्डर घेणं काम नाही करत. माझा हा पार्ट आहे प्रत्युष मधला, की कुठला व्यक्ती कोणत्या पद्धतीने ऍक्टिव्ह आहे. तुम्ही मीटिंगची फ्लायर ठेवत नाही, लीडरशिप सुद्धा ठेवत नाही. एवढी बिझी असते लीडरशिप तर. आमची लीडरशिप फक्त इंस्टाग्रामवर बिझी असते बस. दुसऱ्यांचे व्हिडिओ लाईक करण्यामध्ये. अरे स्वतःचे पण व्हिडिओ लाईक करू द्या लोकांना. आणि खरं सांगते मी, म्हणजे जेव्हा मीटिंगचे फ्लायर येतात, मीटिंगचा फ्लायर येतो, तेव्हा मीटिंगच्या फ्लायरवर काय बघायचं असतं थोडंसं शिकून घ्या. सांगते थोडंसं, ते पण सांगते, कारण बच्चे आहेत आपण सगळेजण, आपण शिकलं पाहिजे. जेव्हा मीटिंगचं फ्लायर येतं, तर मीटिंगच्या फ्लायरवर तुम्हाला सगळ्यात अगोदर बघायचं असतं आजच्या मीटिंगचं टॉपिक. तिथं दिलेलं असतं बघा, तुम्ही टॉपिक दिलेलं असतं ना, तर टॉपिक तुम्हाला अगोदर तिथं कॅच करायचं असतं. अरे आज ह्या टॉपिकवर मीटिंग आहे. देन त्याच्यानंतर त्याच्यावर टाइम दिलेला असतो की तुम्हाला जॉईन किती वाजता व्हायचे. मीटिंग किती वाजता स्टार्ट होते? 9:05 बरोबर आहे. पण तुम्हाला जॉईन कधी व्हायचंय? 8:55. तुम्ही जॉईन कधी होता? 9च्या नंतर. देर आए दुरुस्त आहे असं म्हणतो मग आम्ही. म्हणजे तुम्हाला काही गोष्टी फॉलो करायच्यात का? 100% फॉलो करायच्यात. आणि ह्या गोष्टी फॉलो करत असताना कुठं ना कुठं तरी मला असं वाटतं की तुमचा स्वतःचा पार्ट याच्यामध्ये महत्वाचा आहे, आणि तो तुम्ही डेफिनेटली प्ले केला पाहिजे, जो तुम्ही करत नाहीत. करता का तुम्ही प्ले? नाही करत. राईट ना? काही जण बघत असतील, मी सांगते 20-30% लोक बघत असतील, बाकीचे बघत नाहीत. बाकीच्या ग्रुपवर रिप्लाय करत नाही, बाकीचे ग्रुपला चेक करत नाहीत. अहो काही लोक तर एवढे वेडे आहेत, एवढे वेंदळ आहेत, तुम्हाला सांगते. मला खूप राग येतो अशा लोकांचा. म्हणजे त्याच्यासोबत काम करावं की नाही हा प्रश्न आहे माझ्यासाठी आज. कारण त्यांना ग्रुपमध्ये जरी ऍड केले ना,
हॅलो स्टार डायरेक्टर ऐका जरा लक्ष देऊन. जर त्यांना ग्रुपमध्ये जरी ऍड केलं ना, तर 10 वेळेस आम्हाला फोन करतात. मॅडम मला ह्या ग्रुपमध्ये ऍडच केलं नाही. आणि कशामुळे म्हणतात माहितीये का? कारण त्यांचं अपलाईन दुसऱ्याच ग्रुपमध्ये असतं. त्यांचं अपलाईन काय म्हणतो, "नाही, तू ह्या ग्रुपमध्ये ऍडच नाहीस." पण त्यांच्या अपलाईनने हे सांगायला पाहिजे ना, बाई कंपनीचे एवढे ग्रुप आहेत. कोणत्या तर ग्रुपमध्ये असशील. त्यांचा अपलाईन काय म्हणतो, "मी परिवार 2 मध्ये आहे." मग ही बिचारी परिवार 2 चीच वाट बघते. परिवार 2 तर नाही, परिवार 12 आले, 13 आले, 1 आले, 4 आले, 5 आले, 2च नाही आले. मग तिच्या डोक्यात एकच घुसलेलं, की मी 2 मध्ये ॲड नाही. पण तुम्ही प्रत्युषमध्ये ॲड आहे हे महत्वाचं आहे ना, म्हणजे खूप जणांजवळ होतंय. माझ्याजवळ असे कंप्लेंट आहेत, कॉल आहेत, मेसेज आहेत. आता मी कित्येक लोकांना ॲड केलेलं. मला बायका म्हणतात, "मॅडम मला ग्रुपमध्ये ॲडच केलं नाही." मग मी त्यांना स्क्रीनशॉट टाकते. बघा तुम्ही ह्या ग्रुपमध्ये ॲड आहेत. कधी-कधी प्रश्न पडतो, किती दिवस लोकांना मीच ॲड करू, मीच स्क्रीनशॉट टाकू, मीच सांगू, धरा तुम्ही यात ॲड आहे म्हणून. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, पण बेसिक गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला कळायला पाहिजे. हे काय तुमचे फॅमिली ग्रुप नाहीयेत. हे तुमचे बिझनेस रिगार्डिंग ग्रुप, ऑफिशियल ग्रुप आहेत. त्याच्यामुळे तुम्ही लक्ष देऊन काम करा. तुम्ही कुठं आहात, कशा आहात, कोणत्या ग्रुपमध्ये आहात, कोणते प्रॉडक्ट येतायत, कोणते प्रॉडक्ट येत नाही. जर तुम्हाला ऑल प्रॉडक्टला जर थोडेसे अपडेशन येत नाहीये, तर जरा वेट करा. तोपर्यंत साडी ज्वेलरी विका. पेशन्स आणि ह्या सगळ्या स्किल्सवर बिझनेस रन होतो. बिझनेस म्हणजे एवढंच नाही. ग्रुपमध्ये ॲड केलं, नऊची मीटिंग ॲड केली, तयार झालो, बसलो, कुठेतरी जायचंय. हां, काहीतरी स्वाती मॅडम म्हणल्यात. हां, काहीतरी ह्या मॅडम बोलल्यात. चला आम्ही लिहून घेतले. चला डायरी बंद करा, झोपी जा. हा बिझनेस नाहीये. ह्या स्किल्स नाहीयेत काम करण्याच्या. आणि जेवढी यंग जनरेशन आहे त्यांना मेसेज आहे माझा, की तुमच्याकडे तुमच्या आयुष्यातले 15, 20, 25 जे काही वर्ष आहेत तुमच्या आयुष्यातले, तर त्यातले तुम्ही फक्त आणि फक्त इमानदारीनं 2 वर्ष जीव पणाला लावून काम करा. 2च वर्ष, 2 वर्ष प्रत्युषमध्ये. जे मी लावले 2 वर्ष माझ्या आयुष्यातले. 2च वर्ष लावा. ऑटोमॅटिकली तुम्ही सक्सेस व्हाल. सगळं काही असेल तुमच्याकडे, नाव असेल, पैसा असेल, मान असेल, सन्मान असेल, स्वतःची ओळख असेल, तुम्हाला मानणारा वर्ग असेल, थँक यू म्हणणारा वर्ग असेल, वेलकम म्हणणारा वर्ग असेल, लव्ह यू म्हणणारा पण वर्ग असेल. खूप डिस्ट्रीब्युटर आहे जे मला टाकतात नाही का असं, लव्ह यू मॅडम म्हणून. ह्या गोष्टी तुम्हाला जर मिळवायच्या असतील ना, तुमच्या अख्ख्या आयुष्यामधले फक्त 2 वर्ष तुम्ही द्या.